सर्वांना जय येशू. तर मी आहे मनोज आणि आज आपण एक विशेष वजनावरती बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण या जीवनामध्ये आज भयंकर दिवस आले आहेत आणि या जीवनाच्या वाटेला आणि हे जे आपण चालतो या जगामध्ये, तर आज हे दुःख, आजार आणि बरेचसे आपल्यावरती संकट येतात. तर ह्या संकटाला धीर कसा द्यावा आणि हे जे आज मी विशेष वचन वाचणार आहे, हे प्रत्येकाच्या जीवनात येते आणि जो आपला विचार करून आज तो हैराण होतो आणि बरेचसे माझे भाऊ आहेत, जे आज दुःखाने पिडले आहेत. म्हणजे त्याच्यावरती संकट येते आणि त्या संकटाला मात करण्यासाठी आपण परमेश्वराचा धावा करायचा आहे आणि येशूचा धावा करायचा आहे. तर त्यासाठी आपण प्रभूमध्ये टिकणे हे फार महत्वाचं आहे आणि वचनापासून अजिबात दूर नका हो. तर आपण आपण या संसारामध्ये खूप अडचणी येतील आणि खूप असे आजार या संकटातून आपल्याला पार जायचे आहे. तर ते वचन आज आपण पाहणार आहे. आज आज जगात किती युद्ध, आजार येतात. तर ते संकटातून आपल्याला त्या कसं जायचं आहे, ते वचन आज पाहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर आपण सुरुवात करू. पहा बघा इकडे स्तोत्रसंहिता 91 हा आहे देवावर भरोसा ठेवणाऱ्याचे निर्भयपण. पहा हा जो अध्याय आहे हा वाचा. तुम्हाला जी शक्ती येईल ते अनुभवायला तुम्हाला मिळेल. जो पुन्हा एक आपलं हृदय स्थापित होईल, हा एक आपल्याला अध्याय आहे. तर हा वाचून घ्या पूर्ण. तुम्हाला टाइम भेटला तर मस्त वाचून घ्या. तर चला आपण एक नजर फिरवू त्याच्यावरती. पहा इथे, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या साहित राहतो. पहा आपण त्याच्यामध्ये आपण राहिलो, ते देवाच्या आपण मानून राहिलो, देवाचं आपण ऐकणारे असतो. पण त्याच्या सर्व तो समर्थ आहे, त्याच्या आपण गुप्तस्थली आपण वसणार आहेत आणि त्याच्या आपण साईद राहतो. तर पहा पुढे, मी यहोवाची मी यहोवाविषयी म्हणेन की तो माझा आश्रय व माझा दुर्ग आहे. तोच माझा देव, त्याच्यावर मी भरोसा ठेवतो. पुढे, कारण तो तुला पारध्याच्या पासातून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडवेल. वचन चौथं, तो आपल्या पिसाने तुला झाकील आणि तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेशील. त्याचे सत्य हे ढाल आणि कवच आहे. रात्रीतल्या भयाला आणि दिवसा उडणाऱ्या बाणाला आणि काळोखात चालणाऱ्या मरीला आणि भर दुपारी नाश करणाऱ्या भटकीला तू भिणार नाहीस. तुझ्या बाजूला 1000 पडतील आणि तुझ्या उजव्या हाताकडे 10,000 पडतील, पण ती तुझ्या जवळ येणार नाही. एक फार एक ताकद येईल तुम्हाला. ही वचन वाचा, तुम्हाला ताकद येणार. तुझ्या जवळ येणार नाही. केवळ तू आपल्या डोळ्यांनी अवलोकन करशील आणि तू दृष्टांचे प्रतिफळ पाहशील. कारण यहोवा माझा आश्रय आहे, असे तू म्हणालास. परात्पराचे तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे, म्हणून तू कोणत्याही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही आणि तू कोणाला उपद्रवत तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुला राखायला तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. ते आपल्या हातावर तुला झेलून धरतील, नाहीतर कदाचित तू आपल्या पायाला तोंडाशी ठेच लावून घेशील. सिंह आणि जोगी साप यांना तू तुडवशील. तरुण सिंह आणि नाग यांना तू पायाखाली तुडवशील. माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे, म्हणून म्हणून मी त्याला सोडवीन. त्याने माझे नाव जाणले आहे, म्हणून मी त्याला उंचावर ठेवीन. तेव्हा तो हाक मारील आणि मी त्याला उत्तर देईन. संकटात मी त्याच्या जवळ असेन, असे मुक्त करेन आणि त्याचा सन्मान करेन. दीर्घ आयुष्याने मी त्याला तृप्त करेन आणि माझी तारण मी त्याला दाखवेन. पहा, संकटात असता हे वचन वाचा, तुम्हाला प्लेस करेल, आशीर्वादित करेल. असे खूप महत्वाचं वचन आहे आणि आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या देवाला सोडायचे नाही.
तेव्हा आपल्या परमेश्वराला, यहोवा परमेश्वराला आपल्याला सोडायचे नाही. शेवटपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये टिकून राहायचं आहे आणि दुःखात किंवा असं आजारामध्ये असो, चिंता, भार, टेन्शन या जगामध्ये खूप आहेत. तर त्याच्यावरती आपल्याला शेवटपर्यंत प्रभूमध्ये टिकून राहायचं आहे. तर हे वचन एक खूप महत्त्वाचं आहे आणि हा जो स्तोत्र संहिता 91 हा अध्याय प्रत्येकाने वाचा आणि जे तुम्हाला एक या जीवनामध्ये हार जशी वाटेल, आज वैतागले असतील, तर आज हे वचनावरती एक विशेष नजर फिरवा आणि आज आपल्याला शैतान ठिकठिकाणी असे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यातून आपल्याला वाचायचे आहे आणि आपल्या जगामध्ये जास्त भटकू नये. जगामध्ये वाईट मार्गाकडे जाऊ नये, तर प्रभूमध्ये शेवटपर्यंत टिका आणि मंडळी सोडू नका. मंडळीमध्ये टिकून राहा. तर आजचा व्हिडिओ हा इथे थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जय येशू. बाय बाय.